देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. आज मी चिंतनाला संतांच्या संगतीचे महत्त्व ह्याच्यावरती बोलणार आहे. तर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण गरुडावर आरूढून चालले होते. तेव्हा गरुडाला आपल्या शक्ती, वेग, बल व सामर्थ्यावर गर्व वाटू लागला. त्याने मनामध्ये विचार केला की माझ्यासारखं वेगवान, बलवान व सामर्थ्यवान कोणीच नाही. मग हे सर्व श्रीकृष्णाला समजले. मग त्यांनी स्मितहास्य केले. मग त्याच क्षणी गरुडाला उडताच येत नव्हते. त्याचे पंख हलत होते पण त्याचे शरीर पुढे सरकत नव्हते. मग गरुडाला भीती वाटली. मग त्याने श्रीकृष्णांना विचारले, प्रभू, माझी शक्ती कुठे गेली? श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, ही तुझी शक्ती नव्हतीच, ही मी दिलेली होती. फक्त ह्याच्यावरती तुझा विसर पडला होता. मग गरुडाला आपली चूक समजली व त्याने म्हणलं की प्रभू, मी फक्त तुमचं वाहन आहे, अजून काहीच नाही. हे म्हणून त्याने आपले मस्तक झुकवले व त्याला त्याची शक्ती परत मिळाली व तो वेगाने उडू लागला. मग श्रीकृष्ण म्हणाले की जो माणूस स्वतःला कर्ता समजतो त्यावेळेस तो थांबतो आणि ज्या वेळेस तो स्वतःला माध्यम बनून चालतो त्यावेळेस तो मुक्त होतो. मग या कथेतून आपण काय बोध घेतो की आपल्याकडे जी कला, पद, सामर्थ्य, शक्ती, विद्या इत्यादी असेल त्याच्यावरती आपण अभिमान नाही केला पाहिजे. हे सगळं आपल्याला भगवंतानी आशीर्वाद व वरदान म्हणून दिलेले असते. म्हणून आपण त्याच्याच कार्यासाठी वापर केले पाहिजे. तर त्याची कार्य कोणती? ते म्हणजे वृक्ष संवर्धन, गो संवर्धन, गोसेवा इत्यादी त्याची कार्य आहेत, ती आपण केली पाहिजेत. आणि ह्या कथेतून अजून एक बोध उमगतो. तो म्हणजे जसं गरुडाला कुठे चुकलं हे सांगणार, त्या चूक केले त्याचा अनुभव आणून देणारे व त्याचा योग्य मार्ग दाखवणारे व त्या मार्गावरती चालण्यासाठी शक्ती देणारे हे स्वयं भगवान श्रीकृष्ण गरुडाबरोबर होते. तसंच आपल्या सोबत सुद्धा संत असतात, आपलं कुठे चुकलंय, आपण काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी. तर जसं सामान्य माणसाला समजत नाही की आपलं कुठे चुकलंय, आपण काय केलं पाहिजे, तर हे संतांना समजतं. त्यामुळे आपण त्यांनाच शरण गेलं पाहिजे. जय हरी.